आणि मी राहणार आहे। त्याच्या बाद जेवढे काही आपले पुस्तक आहेत त्याच्या प्रतिमा ज्यांच्या हातात आहेत त्यांच्या परिवाराचे सदस्य त्याच्या पाठीमागे राहणार आणि त्याच्या पहिल्या 2-2च्या लाईनीमध्ये हुकूम मोर्चा असल्यामुळे आपण कोणत्याही पद्धतीच्या घोषणा देणार नाही आहे, नारेबाजी करणार नाही आहे। मौन धारण करून आपण फक्त आपला Sorry. अरे वाटलं समोर होतं आम्ही 7 डिसेंबर 2023 याला उपोषणाला बसलो, साखळी उपोषणाला सगळ्यांना निवेदन दिले, सगळ्यांना हे दिले, तरी पण आमच्या मागण्या अजून मंजूर नाही झाल्या आहेत। आम्हाला मेन आहे की ड्रायव्हर अजून जामीनवर सुटला आहे, त्याच्यावर ऍक्शन नाही झाली, गाडीचं लायसन अजून रद्द झालं नाही आहे, आम्हाला SIT टीम गठीत करून पाहिजे ते झालं नाही आहे। माननीय फडणवीस साहेबांनी जे सांगितलं होतं 25 लाख रुपये देऊ बा, ते पण अजून त्याच्यावर पण काहीच अजून झालं नाही आहे। आम्ही रोज म्हणजे प्रत्येक जण येऊन भेटत आहे, त्यांना निवेदन देत आहे, ते सांगतात आहे की तुमच्या मागण्या झाल्या आहे, पण अजून आम्हाला लिखित स्वरूपात काहीच मिळालं नाही आहे अजून। त्याच्यासाठी आज आम्ही सगळ्यांना परत सगळे मुकमोर्चा काढून सगळ्यांना हे करत आहे। जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे। त्याच्यासाठीच आम्ही हे जे करत आहे, आम्ही आमचे मुलं तर गमवले आहे, पण बाकीच्यांवर अशी वेळ नाही यायला पाहिजे, परत असं नको म्हणून आम्ही हे सगळं करतो आहे। आम्ही सरकारला हाच इशारा देत आहे की आमच्या ज्या, आणि आम्ही हेही टाकलंय त्याच्यात की त्या समृद्धी महामार्गावर ज्या ट्रॅव्हल्स चालतात त्याच्यासाठी काही म्हणजे रेग्युलेशन, ड्रायव्हरची चेकिंग व्हायला पाहिजे, गाडी बरोबर आहे की नाही ते चेकिंग व्हायला पाहिजे, अजून काही त्याच्यात असेल त्या ह्याच्यामध्ये अमेंडमेंट व्हायला पाहिजे की परत असं काही घडू नये भविष्यात। कोणाच्या पॅरेंट्स, आमच्यासारखे पॅरेंट्स असे रस्त्यावर यायची वेळ नाही पडायला पाहिजे कोणाला। आज आम्ही एवढे आमचे म्हणजे कमवणारे मुलं, आमचे एवढे सोन्यासारखे पोरं गमवले आहे आज आम्ही। त्याच्यासाठी आम्ही आमचं दुःख बाजूला ठेवून आज आम्ही रस्त्यावर आलो आहे की
आम्हाला न्याय द्या आणि परत अशी परिस्थिती कोणत्या कुटुंबावर येऊ नये म्हणून आम्ही हे सगळं करतोय.